सुरुवातीलाच एक स्पेशल रिपोर्ट आहे खेडकर कुटुंबाच्या कारनाम्यांवरचा। आपल्या कारनाम्यांमुळे वादग्रस्त ठरलेल्या पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकरला रायगड जिल्ह्यातील महाडमधून लॉजमधून अटक केली आहे। तर पूजा खेडकरच्या वडील देखील आता एसीबीच्या जाळ्यात अडकलेत, त्यामुळे अख्खं खेडकर कुटुंब गोत्यात आलंय। त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। लॉजमध्ये लपलेल्या मनोरमाला बेड्या, पूजा खेडकरच्या आईला पोलीस कोठडी, वडील दिलीप खेडकर एसीबीच्या जाळ्यात। पूजा खेडकरांच्या कारनाम्यानंतर वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकरांचे प्रतापही समोर आले। जमिनीच्या वादातून शेतकऱ्यांना हातात पिस्तूल घेऊन धमकावणाऱ्या मनोरमा खेडकरला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या 7 दिवसांपासून मनोरमा फरार होती, परंतु पोलिसांचं तपास पथक अखेर मनोरमाचा माग काढत रायगडच्या महाडमध्ये धडकलं। पोलिसांना मनोरमा पार्वती लॉजमध्ये असल्याचा सुगावा लागला, मात्र पोलीस तिथे गेल्यानंतर मनोरमाच्या कारनाम्यांना त्यांनाही धक्का बसलाय। कारण मनोरमा नाव बदलून या लॉजमध्ये गेल्या काही दिवसांपासून दडून बसली होती। अखेर पोलिसांनी सापळा रचून मुजोर मनोरमाला बेड्या ठोकल्या। मनोरमानं पोलिसांपासून वाचण्यासाठी काय काय कारनामे केले तेही पाहूया। जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला पिस्तूलनं धाक, व्हायरल व्हिडिओनंतर मनोरमावर गुन्हा, 7 दिवसांपासून मनोरमाचा पोलिसांना गुंगारा। मनोरमाच्या शोधासाठी पोलिसांची 3 पथकं पुणे, मुंबई आणि अहमदनगरच्या पाथर्डीत छापेमारी। महाडच्या पार्वती लॉजमध्ये मनोरमाचं सहकार्यासोबत नाव बदलून वास्तव्य। इंदुताई ढाकणे आणि दादासाहेब ढाकणे नावानं मनोरमाचं वास्तव्य। मनोरमा पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यानंतर तिचे पती आणि पूजाचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकरांना एसीबीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं। दिलीप खेडकरांनी काय काय प्रताप केले ते देखील पाहूया। 2015 मध्ये दिलीप खेडकरांच्या विरोधात खंडणीची तक्रार, 2018 मध्ये 25 ते 50 हजारांची लाच मागितल्याची तक्रार, 2019 मध्ये खेडकरांनी 20 लाखांची लाच मागितल्याची तक्रार। दिलीप खेडकरांची मालमत्ता उत्पन्नापेक्षा जास्त असल्यानं एसीबी कडून चौकशी, गैरवर्तणुकीचे आरोप आणि अनेक कागदपत्र संशयाच्या भोवऱ्यात सापडल्यामुळे पूजा खेडकरचं प्रशिक्षण थांबवण्यात आलंय। त्यामुळे तिला मसुरीला हजर राहावं लागणार आहे। तिची आई मनोरमाची धमकावल्याप्रकरणी तुरुंगात रवानगी करण्यात आली, तर वडील बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी एसीबीच्या जाळ्यात अडकलेत। चांगलंच करामती असल्यामुळे या पूजा खेडकरचं अख्खं कुटुंबच गोत्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।